नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। महाराष्ट्रात गुढीपाडव्यापासूनच हवामानात मोठा बदल जाणवत आहे। उकाड्याच्या झळा आणि दमट हवामानामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना आता अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे। राज्याच्या बहुतांश भागात पुढील 24 तासात वादळी वारे, मेघगर्जनेसह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। हवामान तज्ञांच्या अंदाजानुसार मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा धोका निर्माण होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनाही या हवामानाचा बदलाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। तसेच राज्याच्या उत्तर भागात पावसाचा जोर अधिक असणार आहे। मंगळवारी नाशिक आणि जळगाव जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर धुळे जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। या भागांमध्ये वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। यावेळी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। याशिवाय पुण्यासह मराठवाड्यात चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण होत असल्याने पुढील काही दिवस वादळी वारे आणि पावसाची शक्यता आहे। त्यामुळे या भागातील फळबागा, उभ्या पिकांचे नुकसान होण्याचा धोका वाढला आहे। दरम्यान कोकण विभागातही रत्नागिरी, ठाणे, कल्याण परिसरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबईत जरी तापमानात थोडी घट झाली असली तरी दमट हवामानामुळे उकाडा अद्यापही कायम आहे। हवामान विभागाने यंदाच्या उन्हाळ्याबाबत देखील चिंता व्यक्त केली आहे। एप्रिल, मे आणि जून महिन्यात किमान आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात आला आहे। त्यामुळे उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र आणि दीर्घकालीन असण्याची शक्यता आहे। या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून हवामान विभागाच्या सूचना लक्षात घेऊन शेतीविषयक निर्णय घेण्याचे आवाहन कृषी तज्ञांनी केले आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।